नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नंदुरबार येथील महात्मा फुले फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंतीनिमित्ताने वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन तसेच विशेष मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते हिरालालजी महाजन होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संजय महाजन, डॉक्टर स्वप्नील महाजन, प्राध्यापक महादेव कदम, प्रिन्सिपल सविता पटेल तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि एशियन न्यूज चॅनलचे साक्री तालुका प्रतिनिधी सुभाष जगताप उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संजय महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतानाच येणाऱ्या काळातील आव्हाने या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महात्मा फुले फाउंडेशनतर्फे वेगवेगळ्या स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपस्थितांनी मार्गदर्शन करतानाच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नंदुरबार जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या स्पर्धेमध्ये 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात मोठ्या गटात प्रथम क्रमांक ओजस्वी मगरे, द्वितीय क्रमांक कश्यप जाधव, तृतीय क्रमांक रश्मी माळी, चौथा क्रमांक कल्याणी गवळे, तर उत्तेजनार्थ क्षितिज पंडित यांना बक्षिसे देण्यात आली. लहान गटामध्ये प्रथम क्रमांक कौस्तुभ भांडारकर, द्वितीय क्रमांक सुत जैन, तृतीय क्रमांक शौर्या मुलमवार, चतुर्थ क्रमांक कुहू शर्मा तसेच उत्तेजनार्थ म्हणून वेदसे वळवी यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देवरे यांनी केले, तर सूत्रसंचालन नरेंद्र जाधव यांनी केले. अरुण महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले फाउंडेशनचे अध्यक्ष हिरालाल महाजन, मधुकर माळे, भीमराव देवरे, वासुदेव माळे, जगन माळे, शांतीलाल महाजन, जी.डी. माळे, रमेश महाजन, सुखलाल माळे, पितांबर खैनार, पुंडलिक माळे आदींसह नागरिकांनी परिश्रम घेतले. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नंदुरबार. धन्यवाद. जय ज्योती.